दलित आणि बहुजनांचा त्यांना तिटकारा आहे का? ते ब्राह्मणवादी आहेत का? ते ब्राह्मणवादी असल्यामुळे संतोष देशमुखच्या परिवाराला भेटत नाहीत का? ते ब्राह्मणवादी असल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशीच्या परिवाराला भेटत नाहीत का? ही प्रति रमाबाई आंबेडकर नगर गोळीबार जे हत्याकांड आहे तेच परभणीचं प्रति घटना आहे असं मी या माध्यमातून जाहीर करतोय। अशोक गोरबांडला फक्त निलंबित केलंय, समाजामध्ये द्वेष आहे की ह्याला निलंबन करून काय होणार आहे? अरे मनोहर कदमला जर शिक्षा झाली असती तर नवा अशोक गोरबांड तयार झाला असता का? मनोहर कदमचं जर एन्काउंटर केलं असतं तर अशोक गोरबांडची हिंमत झाली असती का? अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभणी न्यूज महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। दवाखाने में एडमिट रहे अपने रिश्तेदार को मिलने को आए हुए एक व्यक्ति को पैदल चलते समय ऑटो में आए हुए 3 आरोपियों ने लुटेरों ने उन्हें लूटते हुए 43,000 रुपये नकदी और मोबाइल ऐसा लेकर ये फरार हुए। एलसीबी के पथक ने 12 घंटों के भीतर इन अपराधी को हिरासत में लेने की जानकारी सामने आते हुए ये बड़ी कार्रवाई की गई है। इस बारे में अधिक मिली जानकारी यह है कि पाथरी तहसील के पाथरगंवान स्थित रहने वाले कृष्णानंद कुमार भोसले ये परभनी के आईसीयू में इलाज ले रहे उनके रिश्तेदार को मिलने के लिए 24 दिसंबर 2024 मंगलवार के रोज शहर में आए हुए थे। मंगलवार के रात 9:15 बजे के दरमियान बस स्टेशन के इलाके में छत्रपति मेडिकल के करीब ऑटो में 3 व्यक्ति आए और कृष्णा भोसले इनके पास से नकदी 43,000 रुपये और वीवो कंपनी का मोबाइल जबरन छीन कर ले गए। ये घटना नवा मोड़ा पुलिस थाने में भोसले इन्होंने देने पर उनके तकरार पर अज्ञात 3 अपराधियों के खिलाफ अपराध दाखिल किया गया। गुनाह की जांच नवा मोड़ा पुलिस थाने के और उसी तरह से एलसीबी शाखा को मिलकर ये अपराध की जांच करना थी। एलसीबी के पथक को गुप्त जानकारी मिली कि इस अपराध का एक अपराधी हरजीत सिंह विक्रम सिंह जुन्नी रहने वाला विकास नगर ये होने की जानकारी सामने आने से हरजीत सिंह जुन्नी इसे हिरासत में लेते हुए उसे पूछताछ करने पर उसने अपनी अपराध की कबूली करते हुए साथीदार बालाजी उर्फ मुकदाड़ बाड़िया नामदेव साड़वे रहने वाला अन्नाभाऊ साटे नगर ऐसा नाम बताया। पुलिस ने दोनों को हिरासत में लेते हुए लुटे हुए अपराध की रकम 1,300 रुपये, एक मोबाइल जिसकी कीमत 14,800 रुपये ऐसा मुद्देमाल जब्त किया है। ये कार्रवाई कर्तव्यदक्ष एसपी रविंद्र सिंह परदेसी इनके मार्गदर्शन पर एडिशनल एसपी यशवंत काळे, डीवाईएसपी दिनकर डंबाड़े इनके नेतृत्व में एलसीबी के पीआई विवेकानंद पाटिल, एपीआई पीडी भारती, एपीआई आरएस मुत्तेपोड़ और पीएसआई अजित बिराददार, मधुकर शेट्टे, सुग्रीव केंद्रे, रवि जादव, शेख रफीउद्दीन, नीलेश परसोड़े आदि के पथक ने यह कार्रवाई की है। आज तारीख 26 दिसंबर 2024 गुरुवार के रोज दोपहर 2 बजे परभनी के सावली रेस्ट हाउस पर ऑल इंडिया पैंथर सेना के राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार इन्होंने संवाददाता सम्मेलन ली। इस समय उनके साथ प्रदेश अध्यक्ष विनोद भोले, जिला अध्यक्ष निवृत्ति वाघमारे ये उपस्थित रहते हुए उन्होंने मीडिया को बताया कि परभनी रेलवे स्टेशन को संविधान रक्षक विजय वाकोड़े इनका नाम दिया जाए और सूर्यवंशी के परिवार को 1 करोड़ रुपए की मदद करे और दोनों परिवार के एक सदस्यों को सरकारी नौकरी में लिया जाए। जब गांधी यहाँ पर दिल्ली से आ सकते हैं लेकिन फडणवीस को बंबई से आने को वक्त नहीं मिला है, तो इनके जातिवादी की बीच कितना पेरा हुआ है इसके बारे में उन्होंने खुलकर कहा। और इस समय उन्होंने घोरबांड के निलंबित पर अन्य 9 अधिकारी कर्मचारियों को भी निलंबित किया जाए, उसकी जो टीम में थे उन्हें निलंबित करे। ऐसे कई ऐसी भूमिका के बात बताई जो संवाददाता सम्मेलन में उन्होंने कही। आइए जानते हैं उन्हीं के जुबानी। तोपर्यंत सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळणार नाही अशी स्थिती आहे। त्याच्यामुळे भेटी चालू आहेत, नेते येत आहेत, मुद्दा देशव्यापी झाला आहे, पण न्याय कधी मिळणार हा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे। कुटुंबाला आर्थिक मदत दिलेली नाही, शासकीय नोकरी दिलेली नाही, फक्त मीडियामध्ये आश्वासन सुरू आहेत, कुणीही लेखी पत्र दिलेलं नाही। साधा जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा यात कसलंही लेखी पत्र दिलेलं नाही, केवळ मीडियाला बोलायचं। परभणी विटंबना प्रकरण फॅन बंद कर। परभणी विटंबना प्रकरण, त्याच्यानंतर झालेली दंगल आणि सोमनाथ सूर्यवंशीचं झालेलं हत्याकांड, त्यानंतर नेत्यांच्या गाठीभेटी झाल्या, दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत अनेक नेत्यांनी इथं भेटी दिल्या। त्यात काही विरोधक होते, काही सत्ताधारी होते। भेटी आणि मीडिया याच्या पलीकडे सोमनाथ सूर्यवंशीला न्याय त्याच्यामध्ये काय मिळाला हा प्रश्न आहे। कुणीही एक पत्र काढलेलं नाही, साधा जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा पत्र काढलेलं नाही।
की आम्ही सोमनाथ सूर्यवंशीला काय न्याय दिला. समाजाची मागणी होती सोमनाथ सूर्यवंशीच्या पीडित परिवाराला 1 कोटीची मदत द्यावी, त्याच्या भावाला शासकीय नोकरी द्यावी. त्याचा ज्यांनी मारहाण केली त्या अशोक गोरबांडच्या नेतृत्वातल्या 9 जणांची टीम, अशा या सगळ्यांवरती 302चा गुन्हा दाखल करावा. यातली एकही मागणी या ठिकाणी प्रशासनाने मान्य केलेली नाही. उलट गृहमंत्र्यांनी गोडबोल्याची भूमिका घेतली. आम्हाला सांगितलं 4 डॉक्टरांची समिती नेमली आणि त्या समितीने सांगितलं की विटंबना करणारा हा मनोरुग्ण आहे. आम्ही त्यांना विचारतोय की त्या समितीतल्या 4 डॉक्टरांचं नाव काय, ती समिती कुणाची होती, त्या समितीमध्ये जो अहवाल दिलाय तो अहवाल सार्वजनिक सादर का केला नाही, म्हणजे आम्ही आमच्या डॉक्टरांना पण तो अहवाल दाखवू का नुसतं दिशाभूल करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही मांडणी केली का, हा प्रश्न मी विचारतोय. आणि म्हणून एकंदरीत आढावा घेतला, एवढ्या दिवसाचा कालावधी गेला पण सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मात्र मिळालेला नाही. आणि म्हणून आम्ही नव्याने हा लढा लढण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहोत. ही झालेली जी घटना आहे, रमाबाई आंबेडकर नगरचं विटंबना प्रकरण हे प्रतिप्रबंधीचं प्रकरण झालं असं मी जाहीर करतो. मनोहर कदमनी त्या ठिकाणी 10 जणांचा बळी घेतला आणि तीच मनोहर कदमची औलाद अशोक घोरबांड हा सुद्धा 10 बळी घेणार होता का, हा प्रश्न मी या माध्यमातून विचारतोय. त्यांच्याकडून एकच बळी गेला पण त्यांचं टार्गेट मनोहर कदम सारखं होतं का, कारण मनोहर कदमनी 10 जणांना ज्या गोळीबार केला, 10 भीमानुयायी जे धारातीर्थी पाडले, त्यावेळेस सुद्धा भाजपचं सरकार होतं आणि आता सुद्धा भाजपचं सरकार होतं. त्याच्यामुळे ही रमाबाई आंबेडकर नगर गोळीबार जे हत्याकांड आहे तेच परभणीचं प्रति घटना आहे असं मी या माध्यमातून जाहीर करतोय. अशोक गोरबांडला फक्त निलंबित केलंय. समाजामध्ये द्वेष आहे की ह्याला निलंबन करून काय होणार आहे. अरे मनोहर कदमला जर शिक्षा झाली असती तर नवा अशोक गोरबांड तयार झाला असता का. मनोहर कदमचं जर एन्काउंटर केलं असतं तर अशोक घोरबांडची हिंमत झाली असती का. पण अशोक घोरबांडला हिंमत का आली, मनोहर कदमला काहीच झालं नाही. त्याच्यामुळे मनोहर कदमला काही झालं नाही तर अशोक घोरबांडला काय होणार हा प्रश्न पडलाय. आणि म्हणून तात्काळ 302चा गुन्हा दाखल करून याला अटक केली पाहिजे, ही सुद्धा आमची या माध्यमातून आंदोलनातली भूमिका आहे. या लढ्यामध्ये चळवळीचे नेते, आदरणीय आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते, नामांतर लढ्यातील नेते विजयदादा वाकोडे यांचं सुद्धा नैसर्गिक हत्याकांड झालं असं मी जाहीर करतो. त्यांनी असणारा जो लढा दिला तो कृत्रिम त्या ठिकाणी त्यांचा असणारं एक घडून आणलेलं हत्याकांड आहे, हे सुद्धा मी थेट या माध्यमातून आरोप करतो. याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. त्यांच्या पीडित परिवाराला, त्याच्या मुलाला, त्या ठिकाणी सदस्याला शासकीय नोकरी मिळाली पाहिजे आणि त्यांचा जर सन्मान करायचा असेल, येणाऱ्या पिढ्याला जर त्यांचा असणारा या लढ्याची ओळख करून द्यायची असेल तर त्यांना आम्ही संविधान रक्षक म्हणून घोषित करतो. आणि नुसतंच घोषित करत नाही तर परभणीच्या रेल्वे स्टेशनला संविधान रक्षक विजय वाकोडे असं नाव द्यावं अशी सुद्धा मागणी आम्ही येणाऱ्या आंदोलनात करणार आहेत. शहीद विजय वाकोडे असतील, शहीद सोमनाथ सूर्यवंशी असेल, संविधान रक्षणासाठी त्यांचं बलिदान गेलेलं आहे. म्हणून त्या दोघांचं एकत्रित स्मारक परभणीमध्ये झालं पाहिजे, म्हणजे येणाऱ्या पिढ्याला संविधानासाठी लढलेले योद्धे समजतील. ही सुद्धा आमची या माध्यमातून या ठिकाणी भूमिका आहे. आणि एकंदरीत सगळं संशयित आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यात निर्माण झालाय. संतोष देशमुखचे मारेकरी मोकाट आहेत. त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्याला अटक होत नाही. जे प्रमुख आहे ते काहीच होत नाही. तिसरंच होतं, परळीमध्ये कुणाच्या कमराला बंदूक आहे. अरे ते मुद्दा वेगळा राहिला, मारेकरी आता अटक कधी करणार आहे ते सांगा. आणि म्हणून काल परळीमध्ये सुद्धा बौद्ध तरुण ऊसतोड मजुराचा हत्याकांड कर्नाटकला नेऊन परळीच्या मुकादमाने केलं, तो जातीवादी होता. रोज हत्याकांड सुरू आहेत. कल्याणला अल्पवयीन मुलीवरती बलात्कार हत्याकांड झालं. औंढ्याच्या वगरवाडी परिसरामध्ये एका मुलीचा मृतदेह पडलाय, तिची ओळखच पटत नाही, तिला ठेचून मारलंय, तिचे कपडे संशयित आहे, तिचे बलात्कार करून हत्याकांड झालंय. पोलीस आम्हाला म्हणतायत की भाई हे व्हायरल करा, मुलगी ओळखू येत नाही. आमची यंत्रणा काय करते.
आणि म्हणून कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे उडालेले आहेत. या राज्याला गोड बोल्या गृहमंत्री मिळाला हे दुर्दैव आहे. ते ॲक्शन मोडवरती जर नाही आले तर या ठिकाणी महाराष्ट्रात बेचिराग झाल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा जाहीर करतो. अशोक गोरबांड हा पोलीस म्हणून वागत नाही तर एखाद्या कर्मठ हिंदुत्ववादी संघटनेचा प्रतिनिधी असल्यासारखा वागतो. एवढा जातीय द्वेष त्याच्यात भरलेला आहे. म्हणून त्याची त्या अनुषंगाने सुद्धा चौकशी झाली पाहिजे की राज्याला आणि देशाला घातक असलेल्या ज्या संघटना आहेत त्यांच्याशी याचं काही अटॅचमेंट आहे का. कारण त्याचं वागणं दलितांबद्दलचं त्या असणाऱ्या कर्मठ संघटनांसारखं आहे असं मी या माध्यमातून जाहीर करतोय. मुख्यमंत्र्यांनी 10 वर्षात दलित अत्याचाराला भेट दिलेली नाही. दलित आणि बहुजनांचा त्यांना तिटकारा आहे का. ते ब्राह्मणवादी आहेत का. ते ब्राह्मणवादी असल्यामुळे संतोष देशमुखच्या परिवाराला भेटत नाहीत का. ते ब्राह्मणवादी असल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशीच्या परिवाराला भेटत नाहीत का. हे सुद्धा प्रश्न मी या माध्यमातून विचारतोय. राहुल गांधींनी भेट दिली तर तुम्ही त्यांना पर्यटनाचं स्थळ मानता आणि राहुल गांधी दिल्लीहून इथं भेटून जातो. तुम्ही मुंबईवरून भेटायला येत नाहीत कारण तुम्ही ही दंगल घडवलेली असावी. तुम्ही दंगलखोर असणार आहेत म्हणून तुम्ही भेटत नाहीत. निर्दयी ही व्यवस्था आहे. ज्यांनी भेट दिली जे भेटतील त्या सगळ्यांचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय की आमच्या घटनेला यांनी वाचा फोडलेली आणि म्हणून ही सगळं राजकारण या ठिकाणी येऊ नये. आमचे जे प्रमुख मुद्दे आहेत ते मार्गी लागले पाहिजेत. हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही आता राज्यव्यापी लढा देणार आहेत. याच्यात सोमनाथ सूर्यवंशीला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा हा संघर्ष चालूच राहील. पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र। एड्रेस तलाठी कार्यालय के पीछे, बसमत रोड, परभणी। समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक। मोबाइल नंबर 9921691008। सुर्ती का राज डॉक्टर हाशमी के पास। बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास। हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ। पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे। हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगरा, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे। पतले बालों का इलाज फायदेमंद है, साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए। चेहरे के दाग धब्बे, कील, मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे, साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपकी लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने। एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभणी। 8421522947, 8669131304। मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक। हमारी न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट्स करें। अब तक हमारे चैनल सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब जरूर करें। साथ ही साथ बेल आइकन का बटन जरूर दबाएं और फेसबुक पर भी हमें फॉलो करें। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.